शुभं करोति। पण तो पोलीस बाबांना काही बोलला तर नाही ना? छे छे, ते नव्हतेच नाही तर ते नंतर आले. त्या पोलिसांन सगळ्यांची बोलती बंद केलेली नाही, सगळ्यांना ओरडला, सगळे घाबरलेले. पण अण्णा एकदम सॉलिड बोला, त्यांनी सगळ्यांची विकेट उडवली, त्या रंजनाबाईची पण. कामा नाहीये तुला? नुसते गप्पा मारत बसलायस? नाही म्हणजे सगळी कामं झालेली आहेत. कुठे झाली आहेत? ती माळ्यावरची रद्दी देऊन ये जा. आत्ता हो आत्ता. काही प्रॉब्लेम आहे? नाही, जातो. आणि मोहित तुझं काय चाललंय? तुला अभ्यास नाहीये? बोलवू वृषाली काकूला? काही नको, जातोय मी. उगाच घालवून द्यायला नकोय. काय आगाऊ झालाय की मी बरोबर राहून राहून. शेवटी तेच झालं. पुन्हा किमयाच जिंकली. वा वा वा, म्हणजे आता ती दिवसाही स्वप्नात दिसायला लागली तर? हा, स्वप्नात नाही, जागेपणी. ती आली तेव्हा मी जागाच होतो. हॅल्युसिनेशन्स, भास म्हणतात याला. निशा, ही वेड लागण्याची लक्षण आहेत असं नाही वाटत आहे तुला? नाही, ही वेड लागल्याची नाही, प्रेमात पडण्याची लक्षण आहे. अजून किती वेळ रिपोर्ट यायला? अजून अर्धा तास तरी लागेल. माई नाही आले आता? दिसत नाहीये. अगं ते हॉस्पिटलमध्येच आहेत. मग बोलवा ना त्यांना. अगं ते शेजारच्या वॉर्ड मध्ये. तिथला तो छोटा पेशंट बिट्टू त्यांना सोडतच नाहीये. तुम्ही तिला थोडी इमोशनल अटॅचमेंट दाखवलीत ना, तर ती तुमच्या ट्रीटमेंटला अधिक चांगला रिस्पॉन्स देईल. मी किमयाला चांगला ओळखतो, फार वेगळी मुलगी आहे ती. ॲज यू सेड, या सगळ्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत. मी पेशंट आणि डॉक्टरमध्ये कुठलंही रिलेशन मानत नाही. इट्स अ प्रोफेशन, जे मी अतिशय प्रामाणिकपणे करतो. ठीक आहे, येतो मी. आणि तुम्ही इमोशनल बॉन्डिंग टाळताय कारण तुम्हाला भीती वाटते त्यात गुरफटण्याची. तुम्हाला पटत नाही म्हणून नाही, तुमच्या तत्वात बसत नाही म्हणूनही नाही, पण तुम्ही इमोशनली अटॅच व्हायला घाबरता म्हणून. आता माईने तुला म्हातारीची गोष्ट सांगितली ना. ती म्हातारी घरी जाऊन जेवायला कुठली भाजी करेल? नाहीये, भोपळ्याची. ज्या भोपळ्यात ती टुणूक टुणूक करत आली त्याच भोपळ्याची भाजी केली. काय थट्टा मस्करी चालली आहे? ते हॉस्पिटल आहे आणि तू इकडे काय करतेस? तुला बेडवर पळून राहा म्हणून सांगितलं होतं ना, की तू ठरवलंच आहेस. मी सांगेन त्याच्या विरुद्धच वागायचंस. डॉक्टर, मी फक्त नो आर्ग्युमेंट्स. जा, या बेडवर जा ताबडतोब. किमया, अगं कुठे आहेस तू? इतके दिवस आली का नाहीस? काय करतेस काय? मी पावसात भिजत होतीस ना? तू मला पावसात भिजताना पाहिलंस? माझ्या स्वप्नात. पण पुढच्या वेळी एकटी नको भिजूस. मला स्वतः घे तुझ्या सोबत. निशाद, लक्ष कुठे आहे तुझं? का, काय झालं? अरे टोस्ट सँडविचची ऑर्डर होती आणि तू हे काय दिलंस? ओह, आय एम सो सॉरी. निशाद, आज तुझं कामात अजिबात लक्ष नाहीये. आय एम सॉरी. अरे सॉरी काय? होताय, चलताय. आज इतकं मन अस्वस्थ असेल तर नको करूस काम. इकडचं सगळं मी बघतो. तुझा किमयाला भेटून ये. तुला काही अक्कल आहे का? दिवसभर पावसात भिजलीस तू? पण मी त्यामुळे आजारी नाही ना पडले. म्हणजे डॉक्टर काकांकडे गेले होते मी. आय रिस्पेक्ट यू. तुझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असतील, अगदी गॉडफादरही असतील, पण तुझा डॉक्टर मी आहे. माझ्या अंडर तुझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि इथे माझेच रूल्स चालतात. तुला मागेही सांगितलेलं आहे, वागण्याची पद्धत बदल तुझी. आणि ते जर जमत नसेल तर डॉक्टर बदल. शुभं करोति।